सगळ्यात महत्वाचा पार्ट की बरेचसेच विद्यार्थ्यांचा एक प्रॉब्लेम झालाय की आता 10वीतून म्हणजे तुम्ही 11वीत गेलेले आहात. सर्वात प्रथम तुमचे स्वागत आहे. आता सगळ्यात महत्वाचं आता जर विचार करायला गेलं तर नेमकी प्रोसेस कशी असणार आहे, काय असणार आहे अजून अननोन आहे. डायरेक्ट 10वीचं पण आता तुम्ही 11वीत गेलाय, 12वीच्या पण विद्यार्थ्यांना पुढे ढकललेलं आहे. मग आता त्यांचा क्रायटेरिया काय ठरला जाईल की ऍडमिशन कशी प्रोसेस होईल. तर मागच्या वेळी त्यांनी सांगितलं होतं सीईटी होईल, अचानक सीईटी पण होण्याची शक्यता आहे. मे बी आहे किंवा नाही याच्यावर सांगता येत, पण आपण गाफील राहता कामा नाहीये की आपल्याला ओव्हरऑल स्टडी करणं गरजेचं आहे. हा पहिला मुद्दा राहील. दुसरा पॉइंट असा राहील की प्रत्येक बाब आपण व्यवस्थितरित्या जर केली तर त्याचा फायदा पण 100% होणारच आहे, काय वाया जाणार नाही या लक्षात घ्या. आता हा सीईटीचा पॅटर्न असणार आहे कसा. आता सर्वसाधारण तुमचे 6 सब्जेक्ट आहेत. या 6 सब्जेक्टच्या अनुषंगाने काय केलं जातं, सारख्याच वेटेजने प्रत्येकाला काय दिलं जाईल, मार्क्स दिले जाते. तर 100 मार्काचा पेपर असेल तर सर्वसाधारण 6 सब्जेक्ट आहेत. मग 6 सब्जेक्टला डिवाइड केलं जाईल म्हणजे 100 मार्काच्या अनुषंगाने, आणि त्याच्यानुसार मग एक मार्काचा एखादा प्रश्न असेल, प्रत्येक प्रश्न हा एका मार्काचा असू शकतो. आणि मग असे 100 प्रश्न असतील किंवा 50 प्रश्न दिले जातील, 2-2 मार्काला दिले जातील, ते 100 मार्क असतील. म्हणजे दोन्हीवरती ठरवलं जाईल. मग त्याच्यावर आधारित म्हणजे आता हे नेमकी प्रोसेस कशी असणार ही या पद्धतीने ठरवली जाईल. त्याच्याच बरोबर कारण आता इथं एक सब्जेक्ट किंवा मॅथ्स सायन्स ओनली असं घेऊन चालणार नाही, कारण 6चे 6 सब्जेक्ट तुम्हाला तिथं काय करावं लागतील, बघावे लागतील. 6च्या 6 सब्जेक्ट नुसार त्याच्यातला पॉइंट व्यवस्थित करून घेता येतील. आणि दुसरी गोष्ट, तुमचा जो अभ्यास होणार आहे तो अभ्यास पण परत रिव्हिजन करावा लागेल. आता आणखी एक मुद्दा असा आहे की तुमचा जो डिलीटेड पोर्शन आहे, या डिलीटेड पोर्शनवर आधारित हा सीईटीचा पॅटर्न असणार आहे. असं नाही की तुमचं डिलीटेड पोर्शन घेऊन असं काही करणार नाही. तर हे लक्षात आलं पाहिजे. आता दुसरी बाब की तुम्ही अभ्यास आता केलाच पाहिजे का नाही पाहिजे, हे पण महत्वाचं आहे. आता बरीचशी मुलं निवांत राहिलेली आहेत किंवा गरज नाहीये त्याची, की नाही अभ्यास केला तरी चालतोय, मग हे काय करायचं. तर आता हे सर्वसाधारण आपल्याला एक पिक्चर क्लिअर होईल. 15 ते 20 दिवसात पिक्चर क्लिअर होईल की काय नेमकी प्रोसेस आहे, शासनाचे धोरण काय असणार आहे, कशा पद्धतीने ते नियोजित करतील आणि तुम्हाला ते कशा पद्धतीने ऍडमिशन देतील. आता काही मुलांनी ऍडमिशन घेऊन ठेवलेत, काही कॉलेजला ऍडमिशन घेतलेले आहेत, पण त्याच्यात पण परत ते ऍडमिशन कन्फर्म होतील, काही विषय नाहीये. मग तुम्ही जर समजा त्याच्यात 1 मार्क पडो 2 मार्क पडो तरी पण तुमचं ऍडमिशन होणारच आहे. पण तुम्हाला ज्या ठिकाणी पाहिजे, व्यवस्थितरित्या पाहिजे असेल तर समजा आता कदाचित अजून एक प्रश्न असा आला होता की काल बाबा डिप्लोमाला सुद्धा मग हे क्रायटेरिया आहे का, तर जिथं जाईल तिथं त्या कॉलेजनुसार हा क्रायटेरिया लावला जाईल. बरोबर. सीईटी कंपल्सरी द्यावी लागेल नाही लागेल हा अजून पुढचाच मुद्दा आहे. पण आपण गाफील का राहा, नाही का. जर आपण समजा अचानकच ते धोरण आलं आणि सीईटी द्यायला लागली तर तुम्ही शांत बसलेले असतात, पण काय अभ्यास केलेला नाहीये आणि मग त्या पद्धतीने मग कसं करताय. तर हा महत्वाचा मुद्दा आपल्याला याच्यावरती आधारित, म्हणजे मला असं म्हणायचं की याच्यावर आधारित जे पॉइंट आहेत की थोडक्यात तुम्हाला याचा फायदा परत एमसीक्यू साठी होणारच आहे. उद्या हाच जर स्टडी तुम्ही चांगला केला आणि उद्या इन फ्युचर तुम्ही एमपीएससी यूपीएससी देणार असाल त्याच्यासाठी पण फायदाच आहे. म्हणजे इथं काही तोटा होणार नाहीये. हा जर अभ्यास केला एक 15-20 दिवसाचा, 1 महिन्याचा तुम्ही जर एक कालावधी असेल आणि या कालावधीमध्ये जर तुम्ही त्याचा अभ्यास केला तर त्याला 100% चांगला प्रतिसाद तुमच्याकडूनच मिळाला पाहिजे. आतून आलं पाहिजे की मला हे का करायचं आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, मी करणार आहे ते फायद्यासाठी का तोट्यासाठी याचा विचार करू नका. कारण काय मुलांचं काय होतं की मी केलं तर मग मला ह्याचा फायदा काय तोटा काय. हा निश्चितच फायदाच होत असतो, तोटा काहीच होत नसतो. तुमचा अभ्यास ओव्हरऑल होईल, सगळे सब्जेक्ट कव्हर होतील. या सगळ्या सब्जेक्ट नुसार मग तुम्हाला उद्या इन फ्युचर मग कोणती कॉम्पिटिटिव्ह एक्झाम येऊ दे ती एक्झाम तुम्हाला देता येईल, हा कॉन्फिडन्स बिल्डअप होईल. आता मी गेले बरेच वर्षाचा आमचा कालावधी, मग हे अभ्यास करायचा कसा. आता ऍक्च्युली 11-12 सायन्सचे माझे क्लासेस असतील, मग सर म्हणतात तुम्ही एमपीएससी यूपीएससीचा विचार कसा करताय. तर मला असं म्हणायचंय की हे एमपीएससी यूपीएससी वाले 12-12, 18-18 तास अभ्यास करत असतात. मग आपल्याला पण तो एक पॅटर्न आतापासूनच सुरुवात केली की बाबा उद्या इन फ्युचर कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे. आज बघायला गेलं तर क्वालिटी आहे त्याला नोकरी आहे. आज बऱ्याच विचार शिकून कुठं नोकऱ्या मिळत आहेत, पण ऍक्च्युली तसं चुकीचं आहे. शिकून नोकऱ्या मिळण्यापेक्षा आपल्याकडे काय क्वालिटी आहे, आपण काय देऊ शकतो हे जर आपल्याला कळलं तर निश्चितच तुम्हाला बोलवायला घरी येतं लक्षात. पण तुमच्याकडं
आहे पण ते झाकून ठेवलं, जगाला दाखवलंच नाही, तर कोण तुमच्याकडे येणार नाही. लक्षात घ्या, हा मुद्दा आहे. आज 12-12, 13-13 वर्षाची मुलं गुगल सारख्या प्लॅटफॉर्मवर करोडो रुपये मिळवतात. येतं लक्षात. आज आपण आता 12-12, 13-13 वर्षाचं आपण झाले तरी पण आपल्याला हे माहित नाही आहे, कारण आपल्या ग्रामीण भागामध्ये आपण काय करतो की फक्त नोकरीच्या पाठीमागे लागलेला असतोय आणि मग नोकरीचा विचार करत करत मग आपण अभ्यास करत असतो. एक्झॅक्टली अशाही काही फील्ड आहेत. आता इन फ्युचर तुम्हाला सांगतो की आणखी इतके चांगले फील्ड येतात, लोक मंगळावर जायचा विचार करतायत. इलॉन मस्क सारखे स्टोरी तुम्ही वाचा, त्याच्यात खूप जबरदस्ती आहे की मंगळावर जायचा प्रयत्न त्यांनी केलाय त्या माणसानं, की ज्या माणसानं कॉलेजमध्ये न जाता रॉकेट कसं बनवायचं गुगलवरून शिकला आणि आज त्याची स्वतःची कंपनी आहे की तो नासाला रॉकेट पुरवतो. लक्षात घ्या. आणि या पद्धतीने जर तुम्ही जर व्यवस्थित नियोजन केलं आणि तुम्हाला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला, आतापासूनच तुम्ही वेगवेगळे आउट ऑफ बॉक्स विचार करून जर सुरुवात केली. लक्षात घ्या की आजचा कालावधी हा कोरोनाच्या कालावधीमध्ये जर आपण एक मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून, लक्षात घ्या सदुपयोग करून, आज सगळे टेन्शन मध्ये, पालक टेन्शन मध्ये, विद्यार्थी टेन्शन मध्ये, पुढे काय करायचंय कसं करायचं यापेक्षा अनेक पुस्तकं वाचा, युट्यूबवर अनेक असे काही व्हिडिओज आहेत की तुमच्या आवडीनुसार जर तुम्ही तिथे करत गेला तर तुम्हाला त्याचा बेनिफिट होईल. आता दुसरी गोष्ट सीईटी द्यायची आहे तर मग याच्यासाठी ओव्हरऑल अभ्यास करा. मग हा अभ्यास कसा करायचा, एकदा वाचून घ्या पूर्ण. एकदा वाचून घेतल्यानंतर त्याच्यामधले एक एक म्हणजे आपण रिकाम्या जागा भरा पूर्वीच्या काळात. आता तुम्हाला सुद्धा एमसीक्यूज माहित आहेत काय असं बाबा, 4 पर्याय दिले ते 4 पर्यायापैकी एक पर्याय आपण सिलेक्ट करायचा आहे. मग आता हा पर्याय चॉईस कसा करायचा, कशा पद्धतीने करायचं ह्याचे ट्रिक्स पण मी देणार आहे. अभ्यास करताना कसं करायचं, तुम्ही टेक्स्टबुक पूर्ण 6च्या 6 सब्जेक्टची टेक्स्टबुक फक्त घ्या जवळ. या टेक्स्टबुक मधून इच अँड एव्हरी पॉइंट वाचा, त्याला अंडरलाईन करा आणि त्याच्यामधून लक्षात घ्या. अदर सब्जेक्ट मी सांगतो, मॅथ्स सायन्स पण तसंच करता येईल आपल्याला, काही प्रॉब्लेम नाही. मी स्वतः मॅथ्स शिकवणार आहे त्यामुळे तुमच्या लक्षात येईल बाबा मॅथ्स किती सोपं आहे. आतापर्यंत तुम्हाला काही क्युरीज राहिले असतील त्याही कव्हर होतील. प्रत्येक चॅप्टर वाईज आपण 10-15 एमसीक्यूज घेऊ की जेणेकरून तुम्हाला त्या एमसीक्यूचा बेनिफिट कसं करता येईल, स्वतः एमसीक्यूज कसे तयार करता येतील, स्वतःच्या एमसीक्यूच्या नियोजनानुसार आपल्यामध्ये जी काही कमतरता आहे ती कशी भरून काढता येईल. आता बरेचसेच विद्यार्थी आहेत की सर माझा अभ्यास झालेला नाही, मग परीक्षेत आता एवढे मग मी गाफीलच राहिलोय काय. आणि याच्यामध्ये 3 पॅटर्न असतात. काही मुलं सातत्याने प्रयत्न करतात, घासीराम थोडक्यात म्हणूया, ही मुलं प्रयत्न करतात, प्रयत्नवादी असतात आणि याला चांगली मार्क्स मिळतात, जेमतेम मिळतात. जी मुलं काहीच अभ्यास करत नाही, लक्षात घ्या, जी मुलं काहीच अभ्यास करत नाहीत पण त्यांना परीक्षेत चांगली मार्क्स मिळतात. हाऊ इट इज पॉसिबल, हे कसं शक्य आहे, तर त्याच्या पाठीमागचं त्याचं माइंड आहे की मी एकदा वाचलं की माझ्या सहज लक्षात राहतं, हे कॉन्फिडन्स आहे आणि त्याच्यातून त्याला ती मार्क्स मिळतात. मी आता तुम्हाला एवढीच होते की सगळं पाठांतर करायची काही गरज नाहीये बाळा. पाठांतर न करता तुम्ही जर व्यवस्थितरित्या अभ्यास केला तर तुम्हाला त्याचा बेनिफिट होणार आहे. आता दुसरी राहता राहिली तिसरी बाब, पालकांनी सारखं म्हणायला लागतं की अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर, पण हे अभ्यास करा म्हणण्याचा आता वेळच येऊन देऊ नका. स्वतः शहाणे व्हा, कारण तुम्हाला माहिती की बाबा काळ बदललेला आहे. पूर्वीच्या काळी कसं होतं, काही सुविधा उपलब्ध, आज तुमच्या घरी सगळ्या सुविधा आहेत. आज मी इथून बोलतोय तुमच्यापर्यंत पोहोचतोय, इतक्या सुविधा छानपैकी तयार झाल्यात. या सुविधांचा वापर करून योग्य ठिकाणी चांगल्या पद्धतीने नियोजन करा. आता या कालावधीमध्ये तुमच्यामध्ये अनेक बदल होत असतात. एक फिजिकली बदल होत असतात, शारीरिक बदल होत असतात, मानसिक बदल होत असतात आणि या बदलांना सामोरे जाऊन आता जर तुम्ही अभ्यासावर फोकस केला तर याचा बेनिफिट 101% तुम्हाला होणार आहे. तर हा बेनिफिट आपल्याला कसा मिळवता येईल, कशा पद्धतीने घेता येईल, कशा पद्धतीने टेक्निकली पुढे जायचं आणि आपला योग्य आपल्यामध्ये आतून जे आवडते त्याच्यावरती फोकस करून आपण पुढे कसं जाता येईल ह्याच्यावर आपण फोकस करणार आहोत. बऱ्याचशाच गोष्टी अशा आहेत की आपल्याकडं मेडिटेशन हा भागच नाहीये. बऱ्याच ठिकाणी कॉलेजमध्ये शाळांमध्ये मेडिटेशन घेतलं जात नाही. मेडिटेशन एक असा भाग आहे की ज्याच्यामध्ये ज्या पाहिजे त्या गोष्टी आपल्याला अचीव्ह करायच्या. दुसरं आहे, आता इथं आपण सगळ्या या बाबी घेणार आहोत. तुम्हाला बऱ्याचशाच गोष्टी मी अशा काही देणार आहे की जेणेकरून तुम्ही आतापर्यंत कधी बघितलं याच्यातून तुमचे गोल कसे आहेत, त्याच्यात गोल कसे सेट करायचे, कशा पद्धतीने आपल्याला जे पाहिजे ते अचीव्ह करायचे, ह्याही सगळ्या गोष्टी आहेत. तर मेडिटेशन सगळ्यात महत्त्वाचं आहे. 5-10 मिनिटं जर रोज तुम्ही मेडिटेशन केलं तर त्याचा बेनिफिट अनेक होणार आहेत, लक्षात घ्या तुमचे. त्याचबरोबर दुसरी बाब, आता अभ्यास करायला बसताना म्हणजे मूड लागत नाही, सारखं टीव्ही पुढे जायचं. आता तुमच्या घरी जर टीव्ही असेल तर तो पूर्ण बंद करा, बघायचं नका. हा इतरांना बघू द्या पण तुम्ही बघू नका, कारण काय होतं आपण त्या टीव्ही मध्ये गुंतलो की मग बाकीचं सगळं विसरून जातो आणि टीव्ही मध्येच लक्ष देतो. तर आता थोडासा वेळ आहे, 1 महिन्याभरात तुम्ही प्रयोग करा. ज्यांची खरोखरच स्वप्न आहेत की मला काहीतरी मोठं व्हायचं आहे आणि स्वप्न मोठी असल्याशिवाय कोणीही मोठं होत नाहीये हे लक्षात घ्या.
आणि ज्यांना खरोखर मोठं व्हायचंय त्यांनी आतापासूनच ठरवलं पाहिजे की मला काय व्हायचंय, लिहून काढा आणि ते होण्यासाठी मला काय करायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि माझं असं मत आहे की माझे जे गुरु सांगतात की मला की संगत, आदत आणि गुरु या 3 गोष्टी जर तुमच्या लाईफ मध्ये चांगल्या असतील, चांगल्या म्हणजे तुमच्या लक्षात येते की व्यवस्थित असतील आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने नियोजन करणारे असतील, तर हे सगळे तुम्हाला योग्य पद्धतीनं दिशा दाखवत असतात. म्हणून 3 गोष्टी आयुष्यात चांगल्या ठेवा: संगत, आदत आणि गुरु. आपल्या सवयी कोणत्या आहेत आता बघा. आपण जर टीव्ही बघणारी सवय असेल तर कधीच सक्सेस होणार नाहीये. जर तीच अभ्यास, वेगवेगळी पुस्तकं वाचा, वेगवेगळे नियोजन, तुम्हाला आणखी पुस्तकं बरीचशीच आहेत. आता पुस्तकं सुद्धा ह्याच्यावरती यायला लागले, मोबाईलवर यायला लागले. ठीक आहे, तर ही पुस्तकं वाचा आणि या पुस्तकातून बोध घ्या आणि नवीन नवीन प्रकारचे काहीतरी प्रयोग करा. आता कुरेशी म्हणून एक मुलगा आहे, लक्षात घ्या. त्याची स्वतःची युनिव्हर्सिटी त्यांनी युट्यूबवर काढलेली आहे. किती वर्षाचं पोरग आहे ते? 8-9 वर्षाचं पोरग, 9वी 10वीतच याच तुमच्याच एज मधला पोरग असेल. त्यांनी स्वतःची युनिव्हर्सिटी काढून आज मंथली तो 50 ते 1 लाख रुपये कमवतो. आणि कॉलेजचा विषयच नाही, म्हणजे हे शाळा म्हणजे स्कूल करत करत तो करत आहे. हे पॉसिबल कसं झालं की त्याच्या डोक्यात आयडिया आली की आपण वेगळं काहीतरी करू शकतो, समाजासाठी काहीतरी वेगळं देऊ शकतो आणि त्यांनी त्या पद्धतीने प्रयत्न केला तर सक्सेस मिळाला. सुरुवातीला त्याला 1ही रुपया न, घरचे काय म्हणतील या विचार त्याने 1 रुपया न घेता तो सक्सेस स्टोरी त्याची तयार झाली. लक्षात घ्या. मग आज जे आपली सक्सेस स्टोरी करायची असेल तर हे सगळ्या गोष्टींना सामोरे जाऊन आपल्याला नवीन काहीतरी नियोजन करायचं आणि पुढे जायचं. लक्षात घ्या. आणि हे जर फायनली तुम्हाला करायचं असेल तर प्रत्येक बाबतीत आपण सुरुवात चांगली झालीच पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. येते लक्षात. आता तुमचा क्रायटेरिया लक्षात आला. मी आता थोडंसं हा का बोललो तर हेही महत्वाचं आहे की आपल्याला इंट्रोडक्शन पाहिजे, की आपल्याबद्दलची आपल्याला माहिती पाहिजे. जर आपल्याला आपल्याबद्दलची माहिती असेल तर 100% आपण सक्सेस. आणि सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की आपला जो विद्यार्थी आहे, ग्रामीण भागातला विद्यार्थी, पुन्हा पुन्हा म्हणतो याचं कारण असं की सगळं असून सुद्धा आपण दुर्लक्ष करतो आणि स्वतःवर प्रेम कधी करत नाहीये. हा दुसऱ्यावरती प्रेम करतो पण आपल्यावरती प्रेम करू शकत नाही. कारण का तर त्याला स्वतः आवडत नाहीये आपण. आणि ह्यामुळे काय होतं की हा भरकटला जातो. याच्यामध्ये असणारे जे गट्स आहे, स्किल आहे, हे त्याला डेव्हलप करता येत नाही आणि म्हणून तो दुसऱ्याच्या ठिकाणी ते गट्स बघत असतो आणि मग एखाद्याला चांगलं प्राधान्य देतो आणि मग हा बाजूला राहतो आणि दुसरा पुढे निघून जातो. बाळांनो, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही स्वतःला ओळखा, स्वतःवरती प्रेम करा आणि एक वेगळं अद्भुत. आणि प्रत्येक व्यक्ती युनिक आहे. लक्षात घ्या. आज जे मुलांना तुम्ही अगदी 5वी 2री 3रीतलं पोरग जरी बघितलं तर ते ऍक्टिव्ह आहे. आज चायना सारख्या ठिकाणी अगदी म्हणजे 2-2.5 महिन्याचं बाळ पाण्यात सोडतात. आता तुम्ही म्हणणार पाण्यात का सोडतात, तर त्याला आता म्हणजे लहानपणापासूनच त्याला सवय लावली जाते. एखादा कराटे चॅम्पियन बनवायचं असेल तर त्याला कराटे चॅम्पियन बनवण्यासाठी काय केलं जातं, अगदी 2-2.5 महिन्यापासून सुरुवात केली जाते. आपलं बाळ 4 वर्षाचं 5 वर्ष झालं तरी आपण त्याला नको नको जाऊ काहीतरी होईल. हा फरक आहे. लक्षात घ्या. आणि मग आपल्याला म्हणजे या कॉम्पिटिशन मध्ये टिकायचं असेल तर सुरुवातीपासून स्टार्टअप घेतला पाहिजे, सुरुवातीपासून त्या गोष्टीचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्या पद्धतीने नियोजन केलं पाहिजे. आता आपल्याकडे कसं झालंय की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सगळीकडे झालेले. अगदी 10वी पासून आता सुरुवातच झाली तुमच्या लाईफ मध्ये. 10वी मध्ये आहे, 11वीत अभ्यास करायचा, परत 12वी मध्ये द्यायचे, परत FY SY TY ला पण कॉम्पिटिटिव्हचे असे क्वेश्चन, सीईटीचे टाइपचे क्वेश्चन असणार आहेत. आणि या क्वेश्चनला सामोरे जायचं असेल तर अगदी जास्त काय मोठं हे करायचं असं काही नाही. आता एक छोटंसं उदाहरण सांगतोय. कुठलाही एक क्वेश्चन असेल काय, आता कोणताही एक क्वेश्चन असेल तर आता तुमच्याकडे जर समजा एक प्रश्न आहे, ax² + bx आणि +c = 0. आता मी हे सांगितलं की हा कोणतं इक्वेशन आहे. बघा, हे कोणतं इक्वेशन आहे. आता प्रश्न बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की बाबा हा प्रश्न विचारलेला आहे आणि याच्यावर ठरलंय की बाबा हे कोणतं इक्वेशन आहे. मग आता याचे तुम्हाला पर्याय 4 दिले जातील. पॉलिनॉमियल आहे, लिनियर इक्वेशन आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नन ऑफ दीज आहे. कुठलाही 3-4 पर्याय तुम्हाला सिलेक्ट करायचे असतील. मग आता हे जर पर्याय 4 सिलेक्ट करायचे असतील तर मग आपण काय करूया, कशा पद्धतीने याचा अभ्यास करावा लागेल. आता हे तुम्हाला माहिती आहे काय आहे, कोण सांगेल, चला सांगू शकताय. आवाज येतोय माझा सगळ्यांना? हॅलो, गुड मॉर्निंग. आवाज येतोय का? बोलतो राहा. तुमचा माईक चालू करून जरी बोलला तर बेस्ट होईल. जरा ऐकायला येतंय सगळ्यांना व्यवस्थित? हॅलो, व्हेरी गुड. अच्छा, ठीक आहे, काय बात नाही. तर आपण आता लक्षात घ्या मी काय म्हणतो तो बघा. आता एमसीक्यू सोडवण्याची प्रोसेस काय असावी. आज सुरुवातीला इंट्रोडक्शन देऊ आपण, उद्यापासून एमसीक्यू सोडवायला सुरुवात करू. आवडेल? अरे आवडेल का?
तुमचा यस नो येऊ द्या, हे लक्षात घ्या. तुम्ही बोललात तर मला तुम्हाला आणखी व्यवस्थितरित्या आणखी व्यवस्थित पुढचं सांगता येईल. तर बोलत चला, मोठ्याने बोलत चालेल किंवा मला कॉमेंट मध्ये सांगितलं तरी चालेल. तर ठीक आहे, एमसीक्यू सोडवण्याची प्रोसेस इन जनरल एक उदाहरण देतो बघा. आवडेल? आता कथा सगळ्यांना आवडतात. आता तुम्ही एखादा कपडा घ्यायचा असेल, म्हणजे एखाद्याला शर्ट घ्यायचं असेल, एखाद्याला ड्रेस घ्यायचा असेल, मुलींना एखादा ड्रेस घ्यायचा असेल, तर आपण काय करतो? कपड्याच्या दुकानात जातो. आता कपड्याच्या दुकानात गेल्यानंतर तो जो दुकानदार आहे, आय मीन जो काय तो सेल्समन आहे, तो तुमच्या समोर गेल्यानंतर तो विचारतो काय पाहिजे. आता काय पाहिजे यानंतर तुम्ही लक्षात घ्या, महत्वाचा मुद्दा आहे. एक जनरल उदाहरण देतोय, हे उदाहरण तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे बाळांनो. हे जर तुमच्या लक्षात आलं की एमसीक्यू सोडवण्याची तुम्हाला एक ट्रिक जबरदस्त मिळणार आहे, एक जबरदस्त ट्रिक. या ट्रिकमुळं तुम्ही कोणताही एमसीक्यू असू दे, मात्र त्याचा अगोदर अभ्यास झाला पाहिजे. बघा टेक्निकली आता काय करता, एखाद्या मैत्रीने किंवा मित्राने एखादा ड्रेस घेतलेला असतो. मग जर हा ड्रेस घेतलेला असेल तर तो आपल्या माइंड मध्ये सेट झालेला असतो की अरे मला असा ड्रेस घ्यायचा आहे. कळत न कळत एक म्हणजे 15 दिवस, महिनाभर, आठवडा तुम्ही तो एक ड्रेस बघितलेला असतो, डोक्यात आलेला असते की अरे तो किती छान ड्रेस आहे, मला पण असला घ्यायचा आहे. आणि अशी एक वेळ येते की तुम्ही काय करता, प्रत्यक्षात दुकानात जाता. आता दुकानात गेल्यानंतर दुकानदार पहिल्यांदा विचारतो तुम्हाला की बाबा काय पाहिजे, हा प्रश्न असतो. आणि तुमच्या मनातलं जे आहे एकदम येतं की मला असा अशा कलरचा अशा पद्धतीने ड्रेस पाहिजे. दुकानदार ओळखून जातो की याला काय पाहिजे नेमकं, आणि तुम्हाला जसा पाहिजे तसा तो काय करतो, ड्रेस समोर आणून ठेवतो. आता ठेवल्यानंतर सुरुवातीलाच होतं बरं का ही क्रिया, सुरुवातीलाच होती. आता ठेवल्यानंतरचा प्रश्न येतो की मग परत काय म्हणतो, अरे परत मन आपलं थोडंसं बदलतं. लक्षात घ्या, मग आता बदलल्यानंतर आपण काय करतो, नाही अजून जरा दाखवा, अजून जरा दाखवा. मग आता एक दाखवला, दुसरा दाखवला, तिसरा दाखवला, चौथा दाखवला, पाचवा दाखवला, अजून दाखवायला तो, अजून दाखवायला तो, अजून आपलं मन भरत नाहीये. आणि आपल्या जोडीला कोणतरी असतं, अजून कोणतरी असतं, आहे की नाही. मग दुसरी मैत्री म्हणते की तिच्या मनातलं असतं, ती म्हणते अरे हे घे खूप छान आहे. तिसरी आपण चौघं एकत्र, तिघा चौघं गेलेली असतात. मग दुसरा काय म्हणतो, अरे हे घे छान वाटतंय, तुला शोभेल. पण आपल्या मनात काय चाललंय हे त्याला माहित नसतं. दुकानदारांनी बरोबर ओळखले की तुम्हाला काय पाहिजे, आणि बरोबर ज्यावेळी फायनल स्टेज येते वैतागतो तो, पण कुठलं पाहिजे तुम्हाला सांग. मग तुम्ही काय करता, जो पहिला दाखवला तो सिलेक्ट करता आणि घरी घेऊन येतात. बरोबर का? अरे असंच बऱ्याच जणांच्या बरोबर झालं. येस सर नो, हॅलो, बघा बोला जरा तुम्ही, बरोबर आहे ना. हा सेम आपल्याला एमसीक्यूच्या बाबतीत पण असंच करायचंय. काय करायचं, एमसीक्यूचं सोडवायचं असेल तर पहिल्या प्रथम तो एमसीक्यू पूर्ण बघून घ्या, वाचून घ्या, रीड करा, परफेक्टली रीड करा. त्याच्यानंतर त्याचे जे 4 पर्याय दिले ते पर्याय पटपट वाचून घ्या आणि स्वतःच्या मनावर सोडून द्या कुठलं बरोबर असेल. आपलं अंतर्मन, हे कधीही शक्य आहे जर तुम्ही अगोदर ते वाचलेलं असेल तर. वाचलं नसेल तर नॉट पॉसिबल, ते परफेक्ट येणार आहे. आपलं सबकॉन्शियस माइंड जागृत असतं, लक्षात घ्या, सबकॉन्शियस माइंड जागृत असतं. आता विषय असा आहे की तुम्ही जर ते अगोदर वाचलेलं असतं, मग महिनाभर असते, वर्षभर पूर्वीच असू दे, कधी पण वाचलेलं असते, ते जर टेक्स्टबुक मधलं वाचलेलं असेल, कुठे वाचलेलं असेल, ऐकलेलं असेल, हे असेल, तर ते परफेक्ट तुमच्या लक्षात येतं. येते लक्षात. मग बरोबर आपलं मन सांगते किंवा हे उत्तर याचं बरोबर, आणि जे पहिलं येतं ना ते क्लिक करा, बरोबर आन्सर येतं तुमचं, परफेक्ट आन्सर. हा एमसीक्यू सोडण्याची एक मी ट्रिक सांगेल, तुम्ही प्रयोग करून बघा. 10 पैकी 20 क्वेश्चन तुमचे, 20 पैकी 20 क्वेश्चन तुम्हाला असे व्यवस्थित सोडवता येते. मग तुम्ही त्यावेळी अगोदर वाचलेलं असलं पाहिजे, मात्र एवढं डोक्यात घ्यायचं. आता माझा क्रायटेरिया कसा असतो बघा, एमसीक्यूज अनेक असतात, एमसीक्यूज अनेक असतात. त्या एमसीक्यूज पैकी आपण 20-20 खेळायची. किती खेळायची? 20-20. आता 20-20 खेळायची म्हणजे कशी खेळायची? आता तुमच्याकडे एमसीक्यूचं मला वाटतं गाईड मध्ये थोडेफार असतील, टेक्स्टबुक मध्ये थोडेफार असतील, ते कलेक्ट करा. त्याच्यानंतर मी वाचायला सांगितलं, तुम्ही एकदा रीड करा सगळं, त्याच्यातून एक एक स्वतः बनवा. स्वतः बनवण्याचा फायदा काय होतो मी सांगितलंय, फायदे काय होतात ते बघा. पहिली गोष्ट, जर तुम्ही एमपीएससी यूपीएससी परीक्षा देणार असाल तर त्याच्यासाठी फायदा आहे. यस, एमसीक्यूज कसे तयार करायचे,
एमसीक्यू स्वतः तयार करता आले पाहिजे. हो, एमसीक्यू स्वतः तयार करता आले पाहिजे. आणि ते कसे बनवायचे हे एका एका वाक्यात बनवून घ्या, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही 11-12 सायन्सला ऍडमिशन घेणार असाल किंवा आर्टला घेणार असाल, कॉमर्सला घेणार असाल, त्याच्यामध्ये पण तुम्हाला उपयोगी पडेल की हो एमसीक्यूज कसे बनवायचे. मी जर 10वीत शिकलो तर मला 11-12 सोपी जाणार आहे. आता बघा बरं, तुम्ही आता 9वीचा कुठलाही प्रश्न विचारला तर तुम्ही सहज सोडवू शकताय. 10वी, आता 10वी पण झाले, 10वीतला एखादा प्रश्न विचारू द्या, तुम्ही लगेच सोडवणार. 11वी हा जरा अवघड आहे, कारण बघितलंच नाही. ज्यावेळी आपण बघतो ना, पुढे जातो मागचं सोपं वाटतं, पुढे जातो मागचं सोपं वाटतं, आणि ह्या पद्धतीने प्रोसेस करत गेलो ना तर ही आयडिया आणि सवय आपल्याला आता लावायची. आता गंमत अशी बघा, मी एक इक्वेशन लिहिलं. आता बघा, c प्लस bx प्लस ax स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता हे इक्वेशन कोणतं, कोण सांगेल? हे इक्वेशन कोणतं आणि हे इक्वेशन कोणतं? दोन्ही इक्वेशनचा विचार करा, कोण असणार आहे? कॅन यू से एनीवन? हे इक्वेशन कसलं आहे, कुठल्या टाइपचं आहे, कोण सांगेल? बोला, जरा मोठ्याने बोललं तरी मला आवडेल. हा, हॅलो, सांगू शकता एनीवन? क्वाड्रॅटिक इक्वेशन. व्हेरी गुड. आता जर मी हे डायरेक्ट लिहिलेलं असेल, हे जर इक्वेशन मी डायरेक्ट लिहिलं असतं तर तुमचं मेंदूने कन्फ्युज केलं असतं, कारण c प्लस bx प्लस ax स्क्वेअर इज इक्वल टू 0, ज्याचा ax स्क्वेअर प्लस bx प्लस ही आपल्याला कॉमन सवय लागलेली आहे. यस, ही सवय कशी लागल्या? कॉमन. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c हे प्रत्येक वेळी मला दाखवले. यस, बट तुम्हाला इथे लक्षात येईल c प्लस bx प्लस ax स्क्वेअर, c प्लस bx प्लस ax स्क्वेअर हे जे इक्वेशन आहे हे आपल्याला माइंडला लक्षात येत नाही लगेच. एकदम अचानक बघितलं तर नाही लक्षात येत. ओके, जर हेच इक्वेशन तुमचं असं असतं बघा, bx प्लस c इज इक्वल टू 0. आता हे कुठलं इक्वेशन झालं? कॅन यू से एनीवन? bx प्लस c कोणतं इक्वेशन झालं? लिनियर. ओके, आता हे लिनियर आहे, पण एकच आलं, एकच त्याच्यात हे आहे, काय आहे तर bx. ओके, bx म्हणजे b आणि c हे कोएफिशिएंट झाले. ओके, हे नंबर असतात. x काय घेणार आहे आपण? व्हेरिएबल. यस, आता याच्यामध्ये सुद्धा हा x व्हेरिएबल आहे, बट x स्क्वेअर याची पॉवर वाढली म्हणजे हा पॉलिनॉमियल आहे, हा मोनोम. बरोबर, पॉलिनॉमियलचे पण टाइप आपण बघितले होते, त्या पद्धतीने पण आपण बघू शकतो. म्हणजे सिक्वेन्स कसा येतो, कशा पद्धतीने येतो, हे जर आपल्या माइंडला सवय लागली तर मग काय प्रॉब्लेम येत नाही. आता अजून एक पॉइंट आपल्याला घेता येईल, एकच मिनिट, आपला अजून एक पॉइंट हे घेता येईल बघा. थोडंसं आता पुढे लक्ष द्या, बघूया आपण काय म्हणता येईल. आता जर हाच पॉइंट तुमच्याकडे असा असेल, हाच पॉइंट तुमचा असा असेल, बघा मी एक इक्वेशन घेणार आहे आणि हे इक्वेशन कशा पद्धतीचं कशाचं असेल ते मला सांगायचं आहे. मी पॉइंट घेतला a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर इज इक्वल टू किती? कोण सांगेल? a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर इज इक्वल टू किती? कोण सांगेल? एनीवन? बघा कोण सांगताय? कोण सांगू शकतंय? बोला पटापट पटापट. काय येईल या मुद्दा, याचा काय येईल लक्षात? काय इक्वेशन कशा पद्धतीने बनवली जातात ते तुम्हाला शिकवायचंय मला, आणि एकदा लक्षात आलं तर काही प्रॉब्लेम येत नाही. कोण सांगतंय? बघा, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर काय येईल? कुणाची टर्म आली? a प्लस b चा स्क्वेअर. बरोबर आहे, अगदीच बरोबर आहे. लक्षात घ्या, हा सिक्वेन्स a प्लस b ब्रॅकेटचा स्क्वेअर ह्याचा हा फॉर्म्युला आहे. यस, करेक्ट आहे, करेक्ट आहे. आता लक्षात घ्या, हे मी बऱ्याच जणांचं कन्फ्युज असतं की बाबा मला हे माहित आहे a प्लस b ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. हे माझ्या माइंडला सवय लागलेली आहे, ही माझ्या माइंडला सवय लागलेली आहे, लक्षात घ्या. बट अशी नाही सवय लागली, ही मला बनवावी लागणार आहे. ही मला काय करायला लागणार आहे? बनवायला. आपलं माइंड जरा धोका खातं, लक्षात घ्या कधी कधी. आता बघा, तुम्ही तुमच्या रूम मध्ये बसलेले आहात, ओके, आणि मी मला सांगितलं की कुठलाही हालचाल न करता आता तुम्ही जिथं बसलाय तिथं समोर अशा लाल कलरच्या वस्तू आठवा की जेवढ्या तुमच्या रूम मध्ये लाल कलरच्या वस्तू तेवढ्या आठवा. आठवणार आहेत का? बघा, कारण आपलं लक्ष कधी जातं एवढ्या रूम मध्ये फक्त जी गरजेचे आहे. आता इथं सुद्धा एन्व्हायरमेंट तयार झालंय, आता फोकस कशावर जातोय? मी जिथं लिहितोय तिथं किंवा माझ्यावरती. ओके, ऍट अ टाइम एकच काम चाललेलं असतं, लक्षात घ्या. मग या गोष्टीचाच आपल्याला फायदा उठवायचा आहे, याच गोष्टीचा आपल्याला टर्म तयार करायचे. मग आज थोडासा बेसिक
कन्सेप्ट आपल्याला बघायचा आहे. यामध्ये पहिला पार्ट आपल्याला बघायचा आहे तो असा असणार आहे बघा. आता थोडेसे आपण जरा जे महत्वाचे इम्पॉर्टंट फॉर्म्युले, हे फॉर्म्युले तुमच्या समोर सोबत कायमस्वरूपी असलेच पाहिजे. त्यातला बघा पहिला आहे a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू, आता सांगितलं तुम्ही, तर नंतर a मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल, बघा आठवतंय का तुम्ही? मनातल्या मनात आठवा, पॉइंट सगळे आठवा. मी पॉइंट लिहित जातो. बघा लक्षात घ्या, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू, त्याच्यानंतर a क्यूब सॉरी एक मिनिट, a प्लस बी ब्रॅकेटचा क्यूब इज इक्वल टू, त्याच्यानंतर a मायनस बी ब्रॅकेटचा क्यूब इज इक्वल टू, त्याच्यानंतर a प्लस बी a क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू आणि a क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू, हे आपण फॉर्म्युले बघितलेले आहेत. बघूया बरं आता हे किती जणांना सांगता येतात. चला पटपट तुम्ही तोंडी सांगितलं तर चालेल, माईक चालू करा आणि एक एक फॉर्म्युला सांगा. बघूया बरं किती जणांना येतोय. सर पहिला सांगू? हा सांगा चला. a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर हा प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. व्हेरी गुड, करेक्ट आन्सर आहे. a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. व्हेरी नाईस. चला a मायनस b ब्रॅकेटचा स्क्वेअर काय होईल, फक्त चेंज सांगा. आता ह्याच्यात या दोन्ही फॉर्म्युलामध्ये कशामध्ये बदल होईल एवढंच सांगा. कमान, या दोन्ही फॉर्म्युल्यात कशामध्ये बदल होईल एवढंच सांगा. हा फॉर्म्युला a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर, दुसरा फॉर्म्युला आहे a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. फक्त काय चेंज होईल एवढंच सांगा. प्लस मायनस होता. यस, किती नंबरचा? फर्स्ट नंबर. हा राईट. बघा फर्स्ट टर्म, सेकंड टर्म आणि थर्ड टर्म. आता हे तुम्हाला सिक्वेन्स सांगतो, पुढच्या वेळी आपल्याला उपयोगी करायचा, 11ला पण उपयोग काढायचा, 12ला पण करायचा. आता हा a मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे काय, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर रूट आपण घेतो, राईट? फर्स्ट टर्मचा स्क्वेअर रूट, बरोबर. आता ही a मायनस बी म्हणजे a स्क्वेअर मायनस 2ab प्लस काय घेतला b स्क्वेअर, या प्लसच्या ऐवजी काय घेतला मायनस. हाच बदल लक्षात घ्यायचा. ओके, आता हेच इक्वेशन आपण जर असं घेतलं म्हणजे इथं सिक्वेन्स कसं घेतो, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर रूट, दुसऱ्या टर्मचा साइन, तिसऱ्या टर्मचा स्क्वेअर रूट आणि होल ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजेच ही टर्म आहे. इज इट क्लियर? असं थोडासा उलगडा आपल्याला करता आला पाहिजे. आपल्याला नेहमीची सवय लावली आहे, कारण आतापर्यंत आपण काय केलंय, शिक्षक शिकवतात आणि आपण लिहून घेतो आणि लिहायचं नाही. हे माइंडला सवय लावायची. की माइंडला काय सवय लावायची की बाबा हा फॉर्म्युला मी असा लिहिला तर, असा लिहिला तर कशा पद्धतीने लिहिता. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, आवडेल. एक गोष्ट रिअल मध्ये, रिअल मध्ये एक गोष्ट अशी आहे की एक मुलगा आता जो आहे, सर्वसाधारण त्याचं वय असेल एक 25 ते 24 वर्षाचा मुलगा असेल, 8वी 9वी च्या आसपास त्याचं एज्युकेशन असेल. रिअल कंडिशन आहे, लक्षात घ्या. 8वी 9वी च्या आसपास, 8वीत गेले की नाही ते पण माहित नाहीये, लक्षात घ्या. तरी सुद्धा आज तुमचा नंबर त्याला, फोन नंबर, मी काय म्हणतोय, तुमचा फोन नंबर त्याला सांगितलात का नाही, तर तो जसाच्या तसा तोंडपाठ होतो त्याचा. एकदा सांगितला आणि मग त्याला तुम्ही 10 दिवसांनी विचारा, 15 दिवसांनी विचारा, अगदी वर्षाने विचारा, तर तो परफेक्ट सांगू शकतो. हाऊ इट इज पॉसिबल? कसं शक्य आहे? कोण सांगेल कसं केलं असेल त्याने? आयडिया लक्षात घेतली असेल? हॅलो, एनीवन कसं लक्षात ठेवलं असेल? तुम्हाला वाटतंय पॉसिबल आहे? अरे हे पॉसिबल आहे का? त्यांनी एकदा नंबर वाचला, तुम्ही एकदा नंबर सांगितला, एकदाच सांगायचा, डबल नाही, एकदाच सांगायचा, तर तो त्याच्या सहज लक्षात राहतोय. हे पॉसिबल आहे का? नो सर. पॉसिबल आहे. मी लाईव्ह प्रयोग करून दाखवतो एक दिवस. तो आला जर इथं, तो थोडासा इथून एक 22-23 किलोमीटर बाहेर आहे तो, आणि तो एका ग्रामपंचायत कार्यरत आहे, तिथला शिपाई आहे तो, आणि असे अधिकारी वगैरे आले तर ते एकदाच नंबर सांगतात आणि तो त्यांचे नंबर परफेक्ट सांगतो, कोणाचाही नंबर सांगू द्या. हे त्यांनी काय केलं लक्षात घ्या, पॉसिबल आहे. आपल्याला हा विश्वास बसणारी गोष्ट नाही. मला सुद्धा सुरुवातीला विश्वास बसला नाही, पण ज्यावेळी मी त्याच्या प्रत्यक्षात गेलो, भेटलो, त्याला विचारलं बाबा हे कसं करतोय, काय नाही म्हटलं, मला सवय झाली. सहज उत्तर आलं, काय नाही सवय झाली. हाऊ इट इज पॉसिबल? लक्षात घ्या बाळांनो, सगळं करता येतं. पॉसिबल आहे काय? पॉसिबल आहे. फक्त आपल्याला ती माइंडला सवय लावायची. आपण माइंडला सवय न लावल्यामुळे प्रॉब्लेम होतो आणि आपलं सबकॉन्शियस माइंड लय जबरदस्त आहे.
माइंड मध्ये दोन पार्ट आहेत, एक अंतर्मन आणि बाह्यमन. याच्यावरती आपल्याला प्रयोग करायचा. ह्या गोष्टी मी नंतर सांगेन. जसं जसं आपण पुढे जात जाऊ तसं तसं थोडंसं मेडिटेशन, थोडेसे काय अशा बाबी बऱ्याचशाच आहेत गमती जमती, जे आपल्याला आपलं गोल अचीव्ह करण्यासाठी काही गोष्टी शिकणं महत्वाचं आहे. अशाही गोष्टी माहिती पाहिजेत की जेणेकरून आपल्याला जे म्हणतो ना सुपर नॅचरल पॉवर हे प्रत्येकाच्यात असतेच असते, फक्त तिला डेव्हलप करायचं असतं बाळांनो. हे अख्खे अजून एक उदाहरण सांगतो तुम्हाला बाळांनो. डॉक्टर लहाने म्हणून एक आहेत, असे ग्रस्त आहेत की ज्यांनी एमबीबीएस मध्ये 14 गोल्ड मेडल मिळवले. 14. हाऊ इट इज पॉसिबल? शक्य आहे का? 14 गोल्ड मेडल शक्य आहे का? हॅलो, अरे शक्य आहे का? आतापर्यंत कुणीही रेकॉर्ड ब्रेक केलेलं नाही. हे शक्य आहे का? तर काय केलं त्याने असेल? हे गोल्ड मेडल मिळवण्यासाठी काय केलं त्याने? अख्खी पुस्तकं पाठ केली. भली मोठी एवढी मोठी पुस्तकं असायची. लक्षात घ्या, आपल्याकडे आता छोटी छोटी पुस्तकं आहेत. एक पुस्तक दाखवतो इथं, हे कितवीचं आहे बघा. हे 10 क्लासेस सीबीएसचं पुस्तक आहे. एवढं भलं मोठं आपलं पुस्तक बघितलं तर एवढंच. मग आपण त्यातनं अभ्यास करत असतो. कळत आहे ना? एवढी मोठी पुस्तकं ते काय करायचे? पाठच, तोंडपाठ. मग त्या पुस्तक आणि त्या व्यक्तीचं इकडे एवढं वैशिष्ट्य, समोर येणारी व्यक्तीला काय रोग झालाय, कसा झालाय, कशा पद्धतीने होईल, ह्याला ट्रीटमेंट काय, हे समोर बघितलं कळतं. म्हणजे हा कॉन्फिडन्स कशातून आला त्यांनी? की त्यांनी एक स्वतःला मनाला सवय लावली की मला काय करायचंय, जेमतेम एक सर्वसाधारण विद्यार्थी असणारा हे सगळं करू शकतो का? तर करू शकतो. फक्त आपल्यातली पॉवर बाहेर काढायची. ही पॉवर एकदा डेव्हलप केली ना तुम्ही, तर तुमच्याकडे सगळ्या गोष्टी अचीव्ह व्हायला तयार होतात. बघा जरा थोड्याशा काही गोष्टी मी आता थोडंसं तुमच्या लक्षात येते का बघा. हे फ्लॅशबॅक मध्ये आपण जायचं, म्हणजे पाठीमागच्या इयर मध्ये जाऊन बघायचं. ते आपल्याला आठवतंय की नाही बघायचं. आता हे फॉर्म्युले ऍक्च्युअली आपल्याला 8वी 9वी 10वी पासून शिकलेलं, बरोबर. 5वी 6वी पासून पण काही काही फॉर्म्युले आपण बघितलेले. आता मला सांगा या फॉर्म्युल्याचा रिझल्ट a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर जर काय येतो सांगा बरं. कॅन यू से एनीवन? a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. कम ऑन फास्ट. ब्रॅकेट मध्ये a प्लस b, ब्रॅकेट मध्ये a मायनस b. व्हेरी गुड, करेक्ट आन्सर. a मायनस बी आणि a प्लस बी, बरोबर. आता हा प्रॉब्लेम असतो, काही विद्यार्थ्यांना कन्फ्युज होतं, अरे पहिला प्लस दिला तर चालतंय का, दुसरा मायनस दिला तर चालतंय का? हो चालतंय. का हो? मल्टिप्लिकेशन आहे. तर मग मागं पुढे झाले तरी काही हरकत नाही. पण काय काय विद्यार्थ्यांना ते कन्फ्युज होतं की बाबा रे हा a मायनस बी पुढे जायचं का मागं जायचं. माइंडला, त्याच्या माइंडलाच ती सवय झालेली असते. पण इथं त्याला हे माहित नसते की बाबा बेरीज असेल तर मागं पुढे केली तरी चालते, मल्टिप्लिकेशन असेल तर मग मागं पुढे केली तरी चालते. मात्र सबट्रॅक्शन आणि डिवायडेशन तर मग असेल तर मग आहे त्या सिक्वेन्सने ठेवावं लागते. इज दॅट क्लिअर? हेही माहिती पाहिजे. आता मग मला सांगा a प्लस बी ब्रॅकेटचा क्यूब कोण सांगेल फॉर्म्युला? कम ऑन फास्ट. एनीवन? कोण सांगू शकताय? बघा a प्लस बी ब्रॅकेटचा क्यूब येतो एखाद्याला फॉर्म्युला. हा फॉर्म्युला कितीतरी इम्पॉर्टंट आहे, आपल्याला वापरायचा आहे, यूज करायचा आहे. चला आता कुठून कसा प्रवास होणार आहे, एखाद्या गोष्टीचा शोध कसा लागत असतो, या बऱ्याचशाच गोष्टी आपण शिकायच्या आहेत. तुम्हाला मी हे सांगणार आहे. बऱ्याचशाच गोष्टी आपण आता एकत्रित येऊन या सगळ्या गोष्टी करणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही या पद्धतीनं हे लक्षात घ्या. आणि बरेचच आता एक लक्षात घ्या की आपला गॅलेक्सी अकॅडमी ऑफ द सायन्स युट्यूब चॅनल पण आहे. याच्यावरती तुम्हाला काही लेक्चर्स पण मिळतील. 10ची मी मॅच टाकलेली आहे. आणि दुसरी गोष्ट की आपणाला हे आता जे मी काय हे केलंय व्हिडिओ लेक्चर पण मी घेतोय, हे व्हिडिओ लेक्चर मी अपलोड करणार आहे. तर ते तुम्ही परत एकदा बघा, म्हणजे रिपीट आपल्याला माइंडला सवय कशी लावता येईल हे करा. लाईक सबस्क्राईब पण करा की तुम्हाला त्याचे बेनिफिट पण होऊन जातील बरेचसे. तर ठीक आहे. आता प्रश्न असा आहे की a प्लस बी ब्रॅकेटचा क्यूब एनीवन कोण सांगेल फॉर्म्युला? एकाला पण नाही येत, आठवतंय? आता याच्यासाठी 11वी मध्ये बायनॉमियल थेरम ह्याचे रिझल्ट आपण डायरेक्ट बघितले. तर 11वी मॅथमेटिकल इंडक्शन आणि बायनॉमियल थेरम एक चॅप्टर आहे की हा येतो कसा, फॉर्म्युला कसा येतो, कशा पद्धतीने येतो. आता पास्कल ट्रायंगल्स लक्षात घ्या. मी आता तुम्हाला एक सिक्वेन्स दाखवतो की जेणेकरून तुम्हाला हा मुद्दा लक्षात येईल. बघा जरा सिक्वेन्स दाखवतो की तुमच्या लक्षात येईल. आता मी काय केलं समजा, आता इथं a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर हा ऍक्च्युअली फॉर्म्युला कसा जाईल. पास्कल ट्रायंगलने काय केलं तर हा सिक्वेन्स घेतला, याची इंडेक्स घेतली. इंडेक्स, आता इंडेक्स म्हणजे काय की त्याची पॉवर. जर 0 इंडेक्स असेल म्हणजे a प्लस b असा रेस टू 0 असेल तर किती येतो हा सिक्वेन्स येतो 1 चा येतो. यस. आता जर समजा माझ्याकडे काय घेतला a प्लस b म्हणजे इथं 1 आणि इथं 1, इथं एवढंच राहील. आता जर समजा 1 इंडेक्स असेल
बरोबर ए प्लस बी आणि रेस टू 1 असं लक्षात घ्या. ए रेस टू 0 ची व्हॅल्यू किती असते 1 असते. आता ए प्लस बी आला तर इथं 1 आणि इथं 1 येणार आहे. तर नंतर 2 आला 2 इंडेक्स 2 आला तर काय घेतला जातो ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजेच किती येणार आहे 1 to 1 1 to 1 काय करायचं या दोघांचे ऍडिशन 1 तसंच घ्यायचं या दोघांची 1 plus 1 2 आला पुन्हा 1 आला यस सिक्वेन्स आला. आता त्याच्यानंतर इंडेक्स 3 असेल म्हणजे हा सिक्वेन्स असेल ए प्लस बी ब्रॅकेटचा क्यूब असेल. तर आता हे कसं घ्यायचं क्यूब असेल तर काय घ्यायचं ए प्लस बी ब्रॅकेटचा क्यूब असेल तर मग काय घ्यायचं 1 2 plus 1 3 2 plus 1 3 आणि 1. ओके आता इथं फोर्थ सिक्वेन्स असेल तर कसं करायचं ए प्लस बी रेस टू 4 असेल तर हा फाइंड आउट कसा करायचा लक्षात घ्या 1 3 plus 1 4 3 plus 3 6 3 plus 1 4 आणि पुन्हा काय घ्यायचा 1 हा सिक्वेन्स आला. त्याला पास्कल ट्रायंगल म्हणायचं होय हे पण आपल्याला शिकायचं आहे खूप सिंपल पद्धत आहे. मग आता मला सांगा मग आता ए प्लस बी ब्रॅकेटचा क्यूबचा फॉर्म्युला काय तयार बोला कमॉन कोण सांगेल ए प्लस बी ब्रॅकेटचा क्यूब फॉर्म्युला सर हा a क्यूब प्लस करेक्ट आहे ab प्लस b क्यूब. व्हेरी गुड ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर आणि प्लस b क्यूब हा सिक्वेन्स घ्यायला लागतो. म्हणजे इथं 1 3 3 1 ए 1 3 3 1 येते लक्षात. मग आता याच्यामध्ये सुद्धा हा फॉर्म्युला कसा आहे हा फॉर्म्युला लक्षात घ्या ए प्लस बी ब्रॅकेट रेस टू n जर असा असेल दिसतंय ना सगळ्यांना व्यवस्थित अक्षर दिसतंय का ते रेड कलरचं ओके ओके हा चल ये आता इथं काय घ्यायचं आपल्याला हा सिक्वेन्स घ्यायचा असेल तर याच्यासाठी एक स्पेशली फॉर्म्युला डिझाइन आहे तो त्याला बायनॉमियल थिअरम म्हणायचा आहे आणि तो फॉर्म्युला असा येतो लक्षात घ्या NCR a रेस टू 0 b रेस टू n प्लस आता इथं काय घेणार आहे NCR आता इथे NCR इथे NC0 घ्यायचा NC1 a रेस टू 1 b रेस टू n minus 1 म्हणजे इकडं हा a आहे ना चढत्या क्रमाने जातो आणि b हा कमी 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 होत जातो आणि मग फायनली प्लस टिंबा 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 प्लस टिंबा 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 मग फायनल आन्सर काय घ्यायचा आहे NCN a रेस टू n b रेस टू 0 हा फायनल रिझल्ट येतो. मग या सिक्वेन्स वर आधारित मग आपला तयार झाला a क्यूब प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर प्लस b चा क्यूब हा फॉर्म्युला तयार होतो. ओके मग आता सेम तीच पद्धत या a मायनस बी क्यूब साठी काय आहे बोला चला a मायनस बी क्यूब साठी काय आहे बोला फटाफट a मायनस बी साठी काय आहे बोला कोण सांगेल एनीवन a मायनस बी ब्रॅकेटचा क्यूब कमॉन फास्ट फक्त अल्टरनेट साइन बदलायची बाकी काही करायचं नाही. बघा बरं किती मोठा गॅप पडला हे झालंय रे बाळांनो यायला पाहिजे. तुम्ही बघितलं ना बेसिक काय होतं आपलं माइंड काय करतं ठराविक गोष्टी विसरून जातं. हा तुम्ही बघा जरा आठवतंय का बघा अजून एक छोटीशी बाब तुम्ही सायकलवरनं पडला होता सायकल शिकत असताना सायकलवर पडला होता त्यावेळी तुमच्या गुडघ्याला किंवा कुठेतरी लागला असेल ती जागा अजूनही आठवते तुम्हाला येस और नो येस और नो यस सर. आणि तिथं मित्र आपण काय करतो तिथनं जाताना मित्र किंवा मैत्रीण आपल्या सोबत असं सांगतो हे इथं मी पडले होते बरं का लहान असताना सायकल शिकत असताना अजूनही तुम्ही तेच तेच रिपीट करता त्यामुळे ते परफेक्ट लक्षात राहतं बरोबर. आता सेम प्रोसेस याचं रिपीटेशन होत नाही आणि ज्यावेळी तुम्ही रिपीटेशन करता ज्यावेळी तुम्ही इतरांना सांगता त्यावेळी कॉन्फिडन्स बिल्डअप होतो आणि एकदा फॉर्म्युले परफेक्ट लक्षात आले की उदाहरण आणि हे गणित बाकी दुसरं तिसरं काही नाही रे एकदम सोपं ह्याचा फॉर्म्युल्याचाच बाजार आहे सगळं. हे परफेक्ट लक्षात ठेवले ना तर काहीच प्रॉब्लेम येत नाही तुम्हाला सहज येत आहे. अशा काही आयडियाज अशा काही टेक्निकली बाबी अशा काही पॉइंट्स तुम्हाला इतके जबरदस्त सांगत जाईल की प्रत्येक पॉइंट मध्ये वेगवेगळे नाविन्यपूर्ण काहीतरी असतात आणि हे प्रत्येक लेक्चरला तुम्हाला नवीन नवीन ऐकायला मिळणारच आहे. त्यामुळे बिंदास्त राहा सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत काही नाही येऊ दे आतापर्यंत सगळं विसरून गेलेलं असू दे परत आपण रिपीट सगळं व्यवस्थित माइंड मध्ये सेट करून ठेवायचं. कळत्या लक्षात आलं प्रत्येक चॅप्टरच्या एवढी फक्त सांगतोय तेवढ्या बाबी लक्षात ठेवा की तुम्ही जर रोजच्या रोज व्यवस्थित पॉइंट ऑफ व्ह्यू ने तयार केले तर सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत मिळणार आहेत बिंदास्त राहा. ओके आता a मायनस बी ब्रॅकेटचा क्यूब फक्त काय करायचं साइन चेंजेस करा अल्टरनेट साइन
पहिलं प्लस असेल तर दुसरं मायनस, दुसरं प्लस असेल सॉरी तिसरं प्लस असेल चौथं मायनस, अशा पद्धतीने लिहूया. मग हा फॉर्म्युला तयार होतो a क्यूब मायनस 3a² b प्लस 3ab स्क्वेअर नाही का, आणि मायनस b क्यूब म्हणजे सिक्वेन्स अल्टरनेट घ्यायचा साइनचा. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे, चिन्ह. साइन महत्वाचे आहेत, नाहीतर स्वामी तिन्ही जगाचा चिन्ह विना एक जर चिन्ह चुकलं ना बेधडक गणिताचं वाटच नाही, होय ना, लावायची नाही, सॉरी माफ करा. ठीक आहे. आता a क्यूब प्लस b क्यूबचा फॉर्म्युला कोण सांगेल? एनीवन? फरक काय आहे? ब्रॅकेटचा क्यूब आणि हा सिंगल a क्यूब आणि b क्यूब. काय येतो सांगा, फटाफट सांगू शकता? एनीवन सांगताय? सांगू शकता? ठीक आहे, मी सांगतो बघा, सगळे विसरून गेले. a क्यूब प्लस b क्यूब चा फॉर्म्युला येतो फर्स्ट ब्रॅकेट a प्लस b, फर्स्ट ब्रॅकेट a प्लस b, सेकंड ब्रॅकेट काय घेणार आहे बोला, a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर असा सिक्वेन्स येतो. a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर प्लस काय तो b स्क्वेअर. हा पॉइंट काय घेणार आहे, a क्यूब मायनस b क्यूब इज इक्वल टू a क्यूब मायनस b क्यूब इज इक्वल टू काय घेणार आहे बोला, a मायनस b फर्स्ट ब्रॅकेट सेकंड ब्रॅकेट a स्क्वेअर प्लस ab प्लस b स्क्वेअर. हा सिक्वेन्स अशा पद्धतीने घेता येतो. येते लक्षात? सर्वांच्या लक्षात आला असेल, पॉइंट समजून आले असतील. तर आजचा पाठ सगळ्यांना व्यवस्थित समजला का? Yes, sir. व्यवस्थित वाटतंय? हा. तर लक्षात घ्या बाळांनो, आणखी तुमचे कोण अजून मित्र मैत्रिणी असतील तर त्यांना इन्व्हाइट करा, त्यांना जॉईन करा, की जेणेकरून या गोष्टीचा त्यांना फायदा होऊ दे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला एक मोठं लक्षात घ्या स्वप्न बघायचं आहे, की जेणेकरून प्रत्येक, माझं असं टार्गेट आहे की या येणाऱ्या कालावधीमध्ये 50 ते 60 हजार विद्यार्थी क्लास 1 झाले पाहिजेत. मग कुठल्याही क्षेत्रात, चाहे तो मेडिकल वाला असू दे, इंजिनियर असू दे, नाहीतर आणखी IPS IAS अधिकारी असू दे, या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन आपण देणार आहोत. आपल्याकडे सगळ्या सुविधा आहेत, त्या पद्धतीने नियोजन करणार आहोत. आणि आतापासूनच आपण सुरुवात करूया की आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा हुशार आहेत, फक्त त्यांना योग्य मार्गदर्शन गाईडलाईन मिळत गेली. महत्वाचं सगळ्यात की तुम्हाला गुरु चांगला मिळाला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुमच्या आदत आणि संगत ऑटोमॅटिक बदलत जाते, ती सगळ्यात सुरुवात होते गुरुपासून. तर अशा काही गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत की जेणेकरून आपल्या लाईफ मध्ये अशा बऱ्याचशाच बाबी एकत्रित आणायच्या, एक चांगलं योगदान करून आपण एक चांगलं नेशन घडवायचं असं आपण प्रयत्न करूया. आणि मला असं वाटतं की माझं मोठं स्वप्न आहे की मला 50 ते 60 हजार क्लास 1 अधिकारी बनवायचे, क्लास 1. मग त्यांच्या क्षेत्रात ते क्लास 1 असले पाहिजे. कळते ना मला काय म्हणायचं? मग तुम्हाला जे आवडीचं फील्ड आहे, मग तुम्ही जर मेडिकल ऑफिसर असेल किंवा तुम्ही MBBS करणार असाल तर तो MBBS ऑफिसर असा असावा, इतरांपेक्षा वेगळा असावा, की त्यांच्याकडे त्यांनी लक्ष, जसं मी लहानाचं सांगितलं उदाहरण, सेम अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं की योजना तयार करायची. तर सगळ्यांनी आपण काय करूया, एकत्र येऊन हे काम करूया. तर तुम्ही CETचं टेन्शन घेऊ नका, हे सगळं आपण कशा पद्धतीने करायचं, कशा पद्धतीने स्वरूप आणायचं लक्षात, तर हे आणूया. तर बिंदास राहा. तर आज इथं थांबूया. तुमचं आता सायन्सचं लेक्चर नेक्स्ट टाइम बघा, जरा जॉईन करा, कसं वाटतंय ते सांगा मला. आणि त्याच्यानंतर रोज 2 तास होत जातील. आणि काही क्वेरीज असतील, आयडियाज असतील तर ग्रुपवर मला सेंड करा. तुम्ही स्वतः सुद्धा ग्रुपवर काही मुलं ऍड करू शकता, काही प्रॉब्लेम येणार नाही. तर धन्यवाद. आज इथं थांबूया. हॅव अ गुड डे. बाय.